गेले कित्येक वर्ष आपण गुगलमध्ये 38 वर्ष पूर्ण झाले, सलग 38 वर्ष. पुन्हा एकदा गुगल हो हो. मध्यंतरी काय आरोप प्रत्यारोप कशा प्रकारे आरोप प्रत्यारोप झाले, त्याचे किती तथ्य ते बघणं गरजेचं आहे. काय आले, कुठे ना कुठे मिसगाईड करणे, लोकांना गोंधळ करणे, समतोल लागणे आणि वेगळ्या पद्धतीचे हे विषय झाले आहेत. तिचे वस्तुस्थिती विसरता बघणं गरजेचं आहे. समाजाने केलेला विश्वास उत्पादकाला जो आहे तो माणूस समाधानी आहे. माझी महिला मागणी समाधानी आहे, पण प्राथमिक दूध संस्थेची कुठे समाधानी आहे. आमची कर्मचारी अधिकारी सर्व समाधानी, म्हणजे अगले हा एकदम उत्तम या 5 वर्षाचा. आणि जे नेते मंडळी आहेत त्यांचं नेतृत्व आहे, मी असं म्हणा नाही म्हणजे त्यांचे सहकारी असतील. आणि संचालक बोर्ड जे असेल, असं काही नाही, संचालक बोर्ड एकसाच आहे, पण सर्व संचालक बोर्डाला मी 2 वर्ष कारभार केलेला आहे. तेव्हा मला अनुभव आहे की ह्या मागाच्या प्रगतीच्यामुळे ऐकून हे लक्ष होतं जास्त. हा खरं कारण आहे. कारण मग सांगितलं त्याच्या मुलाखतीमध्ये, दगड कुणाला झाडावर मारतात, फळं जोरात असेल त्यालाच काय, ह्याला लिंबा झाड ह्याला किती फळ दगड मारतो मला बघितलं, हे खरं कारण आहे. बाकी काहीच नाही, हे वादळ आहे. होय नाही, मुद्दा मी भाषणात उल्लेख केला, ठरावाचा विषय मिटला आता आज राष्ट्रवादी पार्टी बनवून. आता ते वाटा मिळवायचं सेनापतीचं काम आहे. मी असंच बोललो की आता आमचा नाही, आमची मर्यादा कुठंपर्यंत तुम्हाला ताकद देणे. नाही, हा विषय माझा अधिकार नाही. गेल्या वेळी सगळे कामगार वगैरे सगळे समाधानी आहेत. मात्र आता असताना आपल्याला ईडीची चौकशीचा इशारा दिला जातो आणि तुम्ही या सगळ्या निवडणुकीत तुमच्यावर आरोप होतात. मुद्दा एकच आहे, ऐकून घ्या. नाही असू दे, एक ते लोकप्रतिनिधी आहेत, ऐकून घ्या. लोक आता निवडून आलेले आहेत. मी असं माझं मत आहे की माझ्यावर तिने आरोप जो केला ती माझी दुबईत प्रॉपर्टी आहे म्हणून, तर मी आजच डिक्लेअर करतो त्यांना मी दान केली आणि तिने मला नेऊन दाखवावं, माझी प्रॉपर्टी दाखवायला पाहिजे ना. आणि मी कुठं काय असेल ते लिहून द्यायला तयार आहे. ते सर्व दुबईतल्या प्रॉपर्टी असल्या तर ऐकून घ्या, नाही तर ऐकून मी काय मुस्लिम समाजाचा स्वभाव माझा नाही आहे. काय नाही ते करणार नाही, कारण ते मुस्लिम समाज आपल्याला काही जमणार नाही, ते केसेस बिसेस काय जमणार नाही, आमच्या काही प्रांत नाही आहे. माझं म्हणणं जिने आरोप केला त्यांना मी सगळं लिहून द्यायला तयार आहे, सगळ्या कागदावर सह्या करतो आणि माझं म्हणणं दान तर करूयाच, घेऊन जाऊन द्यात, पण आम्हाला तेवढं नेऊन दाखवा की ही तुमची प्रॉपर्टी आहे म्हणून. काय आरोपाला काय तथ्य पाहिजे ना. काय तुम्हाला सांगतो, तुम्हाला ईडीचा जो नियम आहे, एसआयटीचा नियम आहे, ती किमान 500 कोटीचा हे पाहिजे कारभार चुकीचा झाला पाहिजे. मग आता 500 कोटी दुबई म्हणालाच पाहिजे की दुबई कसं कुठल्या बेसवर बोलायचं, त्याचा नियम आहे, नॉब आहेत. चौकशी कुठे लावायचं, इन्क्वायरी कुठे लावायचं, असं नियम ठरलेले आहेत गव्हर्नमेंटचे. मग आम्हाला एक आहे, माझ्या मुला आणि मुलीला स्थळ यायला चालू झाली, त्यापासून चांगली स्थळ यायला चालू झाली. आयले मोठी माणसं आहेत ती त्याची आईला, त्याबद्दल त्यांचा आभार आहे मी. गेल्या 4 महिन्यापासून आरोप करणं नाही अहो, आमच्या मुला मुलींना स्थळ चांगली यायला आहेत, त्यांचा आभार माने की आमदारांचा. अहो नाही तर एवढं कुणा मी बघते. नाही मी त्यातला माणूस नाही, मी त्यातला माणूस नाही आहे. ते वेगळं, तिने त्यांची काय काढली त्याचा प्रश्न आहे. एका नेत्यांच्याकडून अशा प्रकारे गेले 4 महिने आरोप होणे आता मी मी माझ्या पुरतं एवढंच बोलतोय की माझी प्रॉपर्टी त्यांना जे असेल ते दिली आणि तिने नेऊन मला दाखवायची. आणि मी म्हणजे मला काय म्हणायचं, सगळं लिहून देतो मी, पण किमान बाई तुमची प्रॉपर्टी म्हणून दाखवा नको. एकच मी तुम्हाला सांगितलं, याचा एक फायदा करायला आमदारांचा आदरणीचा, असं ते त्यांचं म्हणणे. माझ्या मुलांना मुलीला चांगल्या स्थळ यायला चालू झाली त्या दिवसापासून. अहो माणूस म्हणते की आले पोकळ नाही होय. मी काय करूया, माझं भाषण तुम्ही ऐकला असेल, आदरणीय मुस्लिम साहेब निर्णय आमचा असला, माझं भाषण ऐका. अरे साहेब गेले, सांगू तुम्हाला, मी 38 वर्ष सलग संचालक आहे. अरुण नुगळे त्याचा अरुण होणार नक्की, बाकी मला काय माहित नाही. आमच्यापासून